माऊली या पायीवारीमध्ये जसं आपण आता बघितलं की मेडिकल कॅम्प सुद्धा असतात वारकऱ्यांच्या सेवेसाठी, सोबतच अन्नदानाची सेवा सुद्धा या वारीमध्ये केली जाते। सोबतच वारकऱ्यांच्या काही त्यांच्या गरजा असतील किंवा वारीमध्ये चालताना जर कोणाला लागलं तर त्यासाठी प्रथमोपचार केंद्राची सुद्धा सुविधा या वारीमध्ये असते। वारकऱ्यांसाठी अन्नाची सुविधा असते, पाण्याची सुद्धा पुरवठा केला जातो। मात्र जेजुरीमध्ये वारी सेवेसाठी खूप मोठ्या संख्येने सेवेकरी आलेले पाहायला मिळतात। रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ इंडस्ट्रियल एरिया आणि लेवा यूथ फोरम या दोन संस्थांनी एकत्रित येत वारकरी सेवा सुरू केली आहे। अहो, पहिल्यांदाच वारीमध्ये सहभागी झाल्यानं दोन्ही संस्थेच्या सेवेकरांमध्ये उत्साह सुद्धा पाहायला मिळतोय। या सेवेकरांच्या भावना सुद्धा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। जय विठ्ठल, मी आता जेजुरीमध्ये आहे आणि जेजुरीमध्ये आज माऊलींच्या पालखीचा मुक्काम आहे। माऊलींच्या पालखीचा मुक्काम ज्या ज्या गावांमध्ये असतो त्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात। आता माझ्यासोबत जी मंडळी तुम्ही पाहता आहात हे अंबरनाथवरून आलेत। रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ इंडस्ट्रियल एरिया आणि लेवा पाटील ग्रुप ह्या दोन्ही लेवा यूथ फोरम या सगळ्यांनी एकत्रपणे एक उपक्रम या ठिकाणी केलेला आहे। एक म्हणजे वारकऱ्यांची सेवा आणि दुसरं म्हणजे वारकऱ्यांसाठी अन्नदान। आपण या सगळ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं जय महाराष्ट्रमध्ये। आपलं नाव सांगा आणि किती वर्षांपासून आपण हा उपक्रम करताय? आता माझं नाव संदेश नामदे, आम्ही मेंबर आहेत रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ इंडस्ट्रियल एरियाचे। तर आम्ही प्रत्येक वर्षी इथे मेडिकल कॅम्प, फूड डोनेशन आणि सगळं काय करतो। ह्या वर्षी आम्ही राजगिरीचे लाडू आणि पाणी वाटप करणारे लेवा फाउंडेशन बरोबर लेवा फाउंडेशन यूथ फोरम तुम्ही सुद्धा सहभागी झालेले आहात। कसं वाटतंय आणि किती वर्षांपासून हा उपक्रम करताय? रामकृष्ण हरी माऊली, आमचा पहिलाच वर्षाचा हा उपक्रम आहे। आम्ही पहिल्यांदाच ही सेवा राबवतोय। सर्व तरुणांच्या माध्यमातून आम्ही राबवण्याचे प्रयत्न करतोय की तरुणांना वारीचा आनंद घेता आला पाहिजे, अध्यात्माचा आनंद घेता आला पाहिजे। त्यासाठी आम्ही पहिल्याच वर्षी जलदान हा महायज्ञ राबवला आहे। 50,000 पाण्याच्या बॉटल आम्ही इथे आणलेल्या आहेत वाटण्यासाठी। जवळजवळ 40 ते 50 लोकांची टीम आमची इथे आलेली आहे आणि सकाळपासून एवढा आनंद घेत आहोत आम्ही वारीचा। प्रत्येक वारकऱ्याच्या पायाला जेव्हा आम्ही पाय लावतोय तेव्हा असं वाटतंय ज्ञानेश्वर माऊलींनी आम्हाला जो आशीर्वाद दिलेला आहे ते खरंच मागच्या जन्माची पुण्यही आहे आमची, म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे। आणि सर्व लोक जे आलेले आहेत ना, हे सर्व नशीबवान लोक आहेत। यांचं जे बळ आहे ते माऊलींनी आणि भगवान श्री पांडुरंगाने दिलेलं बळ आहे आणि आम्हाला दरवर्षी असंच देऊ। यावर्षी आम्ही 50,000 आणले, पुढच्या वर्षी आम्हाला 5 लाखाचं बळ देऊ, हीच विनंती। तुम्हालाही शुभेच्छा त्यासाठी। पण कसा अनुभव होता दोघांचाही, दोन्ही संघटनांचा? कारण दोन्ही वेगळ्या संघटना आहेत, एकत्र काम करतात। नाही, आता आम्ही कसं डिसाईड केलं का जे काय सेवा करायची आहे ते मिळून करायचे। आता आम्ही यांना कॉन्टॅक्ट केलं, ते आमच्यावर आले। आता पुढच्या वर्षी अजून 2 संघटना आमच्यावरच होते। तर आमचा हा परिवार खूप मोठा होत चालला आणि आमची हीच इच्छा आहे की आम्ही सगळ्या वारकऱ्यांना सेवा देऊ। तुमचा अनुभव कसा होता पहिल्या वर्षीचा आणि आता पुढच्या वर्षीसाठी प्लॅनिंग आत्तापासूनच करताय? माऊली ही सेवा आहे ना, मरेपर्यंत घडत राहावं हीच फक्त इच्छा आहे। प्रत्येक आमच्या संस्थेच्या किंवा प्रत्येक संस्थेच्या प्रत्येक तरुण किंवा सदस्य जो असेल त्याला ही सेवा घडत राहावी हीच माऊली चरणी प्रार्थना आहे। अगदीच, तुमच्याकडून ही सेवा सातत्यानं घडत राहावी ही आमच्याही शुभेच्छा आहेत तुम्हाला। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी जेजुरीहून।